ना अर्गला स्तोत्र म्हटल्यानंतरच तुम्हाला देवीची आराधना करणं अलाउड आहे. लाईक बिफोर यू गेट इट इन टू द देवी उपासना, फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू गेट इट इन टू अर्गला स्तोत्र. व्हॉट इज दी अर्गला बेसिकली? अर्गला या शब्दाचा संस्कृतमध्ये काय अर्थ आहे? अर्गला या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये होतो अडथळे. कारण देवीचे जे उपासक असतील त्यांना हे निश्चित माहित असतं की त्या उपासनेमध्ये सगळ्यात जास्त कुठली गोष्ट घडत असेल तर ते अडथळे होतात. देवीचं काम हे म्हणून फार समुच्चाराने करावं लागतं, खूप सिस्टमॅटिकली करावं लागतं. तुम्ही गणपती बसवणाऱ्या आणि देवी बसवणाऱ्यांमध्ये फरक पाहू शकता. गणपती कसंही काही केलं तरी चालतं, धांगड. देवीच्या बाबतीत लोक खूप पर्टिक्युलर असतात, सकाळ संध्याकाळ बरोबर करतात. कारण देवीला कोपण्याची सवय असते, देवी कोपते, गणपती कोपत नाही. त्याच्यामुळे देवी कोपू नये आणि देवीच्यामुळे आपल्यावर कुठल्याही प्रकारचं अडथळे किंवा अरिष्ट येऊ नये. सगळ्यात पहिल्यांदा तिच्या उपासनेमध्ये मला कुठेही अडथळे येऊ नये म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अर्गलाला बंद करावं लागतं. दॅट इज व्हॉट अर्गला इज कन्सिडर एज व्हॉट अडथळा ऑब्स्ट्रक्शन. अडथळे म्हणजे काय? ऑब्स्ट्रक्शन, इंटरव्हेन्शन. मग हे जे अडथळे असतात त्याचा एक अजून अर्थ असा होतो की ते देवी रहस्यांमध्ये जे अर्गला स्तोत्र येतं त्याच्यामध्ये अर्गला इज बेसिकली कन्सिडर आहे. समजा हे द्वार असेल आणि इकडे या साईडला समजा मंदिर असेल, द मुमेंट यू एंटर इन टू दी मंदिर, तुम्ही अर्गला म्हटल्यानंतर आता हे इथे बोल्ट लागलेलं आहे, त्याला कडी सुद्धा म्हणतो आपण मराठी भाषेमध्ये, त्याला कडी लावणे म्हणतात. आता त्याला कडी लावायची आहे. एकदा का ती कडी लागली की देन तुम्ही आणि भगवंत यांच्यामध्ये कोणी येऊ शकत नाही, बाहेरनं देयर इज नो एंट्री. आर यू गेटिंग द पॉइंट्स क्लिअर? दी बोल्ट ऑर दी कडी, दॅट इज व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट. की एकदा कडी लागली की जो काही तुमचा संवाद किंवा जे काही तुमच्या आणि भगवंताचं होणार आहे ते बंद दरवाजामध्ये होणार आहे आणि ते त्याच्यामुळे रहस्य राहणार आहे. ते बाहेरच्यांना कळणार नाहीये, बाहेरच्यांना त्याच्याबद्दल कल्पना येऊ शकत नाही. दिवार पाहिलाय कोणी? दिवार, अमिताभ बच्चनची फेमस फाईट, दॅट इज अर्गला. तो पहिले अर्गला लावतो आणि मग मारतो आणि मग उघडतो. तुम्ही पाहिले अमिताभ बच्चनची फाईट? नाही पाहिजे? व्हेरी फाईन. बच्चनमुळे तुम्ही ज्योतिष चांगलं शिकू शकता. दॅट इज वाय वेन यू गेट इट इन टू दॅट, तुम्ही मानसरित्या तुम्ही बाकी सर्व विचारांना कडी लावता. म्हणून देवी रहस्य किंवा देवीच्या उपासना करत असताना पहिले अर्गला स्तोत्र म्हणायचं, जेणेकरून आता मी आणि देवी यांच्यामध्ये दुसरे विचार येणार नाहीत. बाकी सर्व विचारांना मी कडी लावली आणि आता मी आतमध्ये गेलेलो आहे. कडी लावून जो आतमध्ये गेला तो अर्गला पार करून आतमध्ये गेला, म्हणजे त्यांनी कडी लावून दिली आणि कडी लावली म्हणजेच काय की त्यांनी अर्गला म्हटलेलं आहे. सो अर्गला आता काय होईल की तुम्ही आतमध्ये गेलेलं आहे. ज्या वेळेला तुम्ही इथून याच्याशी आता संवाद साधणार, कडी इकडे लागलेली आहे, व्हॉट इज लाईकली टू हॅपन? काय होऊ शकतं? घडू काय शकतं? याच्यानंतर जे काही घडणार आहे ते नेहमी करता होणार आहे, सतत होणार आहे. बर, जे काही आता याच्यानंतर होणार आहे दॅट विल ऑलवेज बी व्हॉट? परमनंट इफेक्ट. दॅट विल बी व्हॉट? परमनंट इफेक्ट अँड द रिझल्ट विल बी सेड थ्रू आउट द लाईफ. एकदा का तुम्ही कडी लावून आतमध्ये गेलात आणि तिच्याशी समजा संवाद साधला देवीशी, तर त्याच्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जे काही घडणार आहे ते नेहमी करता घडेल आणि त्याची इफेक्ट तुम्हाला सतत मिळत राहते. दॅट इज दी बेसिक कंटेन्शन ऑफ गेटिंग इन टू व्हॉट? दी अर्गला. म्हणून हे जे अर्गला
म्हणण्याची जी म्हणजे देवी उपासनामध्ये जो एक सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट प्रकार आहे की माझा जो देवीचा संवाद होणार आहे त्याच्यानंतर जे मला इफेक्ट मिळणार आहेत ते मला सतत मिळाले पाहिजे आणि परमनंटली मिळाले पाहिजे. म्हणून अर्गलाचं डिस्कशन हे या दृष्टीने आपल्याला करायचं आहे की तुम्हाला याच्यामध्ये जे काही इफेक्ट मिळणार आहेत अर्गलाचे ते तुम्हाला सतत मिळतील, परमनंटली थ्रूआउट लाईफ मिळतील. अर्गला discussion, whatever we will carry out, that discussion or that particular effect, whatever we will say, this is an argala, this is not an argala, or whatever we are going to say, that effect, the effect of an argala will be felt permanently and continuously in your life. Getting it clear? This is considered as indirect संबंध. It is considered as what? Indirect संबंध. संबंध किती प्रकारचे आहेत? ज्योतिषामध्ये, वैदिक ज्योतिषामध्ये संबंध किती प्रकारचे आहेत? कुठले संबंध आहेत? सगळ्यात पहिला संबंध जो आहे तो परिवर्तन आहे. त्याच्यानंतर मग कंजक्शन, युती. त्याच्यानंतर मग दृष्टी. दृष्टी या किती प्रकारचे आहेत? दोन. कुठले? ग्रह, राशी, and now you add third, अर्गला. Now you add what? अर्गला. तर ग्रह दृष्टी, राशी दृष्टी आणि अर्गला दृष्टी. अर्गला इज कन्सिडर एज दृष्टी. See, what is the difference between graha, rashi and argala? Graha drishti is what we consider as aichik. ही इच्छेवर असते, ग्रहांच्या इच्छेवर. या दोन्ही जे आहेत त्या परमनंट दृष्टी आहेत. राशी आणि अर्गला आर परमनंट दृष्टी. Is that okay? राशी आणि अर्गला, these are referred to as